माझ्या फुटबॉल वेड्या मराठी मित्रांनो, आपण फुटबॉल जेव्हा बघतो तेव्हा एक शब्द आपण खूप वेळा ऐकतो की आजची मॅच ही डर्बी मॅच आहे. पण खरंच डर्बी म्हणजे काय? तर आजचा विषय एखाद्या शहराची डर्बी मॅच म्हणजे काय. तर डर्बी म्हणजे एका शहरातल्या दोन टीम मध्ये होणारी मॅच. पण ही फक्त व्याख्या झाली. खऱ्या अर्थानं फुटबॉल मधली डर्बी म्हणजे त्या शहराच्या फुटबॉलचा अभिमान, इतिहास आणि ओळख. डर्बी मॅच मध्ये लीग पोझिशन काय आहे, तुमचा फॉर्म कसा आहे आणि तुमचे स्टार प्लेयर आहेत का नाहीत हे काही महत्वाचं नसतं. कारण डर्बीमध्ये खेळ हा डोक्यानं, धैर्यानं आणि दबावाखाली होतो. याचं सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे मँचेस्टर डर्बी. होय, मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मँचेस्टर सिटी. एकाच शहरातल्या दोन टीम, पण त्यांचा इतिहास पूर्ण वेगळा. युनायटेड म्हणजे ट्रॅडिशन, ट्रॉफीज आणि लेगसी. पण सिटी म्हणजे मॉडर्न फुटबॉल, पॉवर आणि डॉमिनन्स. मँचेस्टर डर्बी जिथे फक्त एक मॅच नाही तर मँचेस्टर कोणाचा याचं उत्तर मिळतं. डर्बीचं दुसरं आयकॉनिक उदाहरण म्हणजे इटलीची मिलान डर्बी. एसी मिलान विरुद्ध इंटर मिलान. वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही टीम्स एकाच स्टेडियम मध्ये खेळतात, सॅन सिरो. पण ह्यांचा जर्सी कलर वेगळा, इतिहास वेगळा आणि रायव्हलरी जबरदस्त. म्हणजे तुम्ही एकंदर समजून घ्या की एकाच रस्त्यावर वाढलेले, एकाच ऑफिसमध्ये काम करणारे, एकाच शाळेत शिकलेले मित्रमैत्रिणी, एकमेकाचे सहकारी, पण विचार मात्र वेगळा आणि सपोर्ट मात्र वेगवेगळ्या टीमला. आपल्याच शहरातल्या का असेना, पण तुला ती आवडती आणि मला ही आवडती. आज डर्बीचं लाईव्ह एक्झाम्पल आपण बघू शकतो. मध्यरात्री 1:30 वाजता एस्पान्यॉल वर्सेस बार्सेलोना. ही खरं तर बार्सेलोना शहराची डर्बी म्हणून ही बार्सेलोना डर्बी, आणि हे दोघं कॅटलान भाषा बोलतात म्हणून ह्याला कॅटलान डर्बी असं सुद्धा म्हणलं जातं. ही डर्बी पण खूप तिखट आहे. एक तर प्रसंग असा होता की बार्सेलोनानं शेवटची मॅच ला लिगाची एस्पान्यॉलच्या स्टेडियमवर खेळून जिंकली, पण एस्पान्यॉलच्या चाहत्यांनी बार्सेलोनाला सेलिब्रेट करू दिलं नाही. चाहते स्टेडियम मध्ये घुसले होते. एवढा राग त्या चाहत्यांना आला होता बार्सेलोनानं ला लिगा जिंकल्यास. आता लवकरच या डर्बीचं आणखीन एक उदाहरण येणार आहे. ती म्हणजे सुपर कोपा डे एस्पानियाची सेमीफायनल, रियाल मॅड्रिड विरुद्ध अॅटलेटिको मॅड्रिड, मॅड्रिड डर्बी. मी आधीच सुपर कप म्हणजे काय ह्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. तो जर बघितला नसेल तर तोही बघा. आणि आता मी सुपर कोपा डे एस्पानियावरती सुद्धा व्हिडिओ करणार आहे. तो देखील व्हिडिओ बघा आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फुटबॉल वेड्या मित्राला माझ्यासारख्या हा व्हिडिओ शेअर देखील करा.